नमस्कार. माझं नाव हितेश चव्हाण आहे आणि मी बेसिकली रिपेअर्स आणि रिहॅबिलिटेशनमध्ये गेली 20 वर्ष काम करतो. तर या काम करण्याच्या दरम्यान मला बऱ्याचशा सोसायट्यांबरोबर संपर्क येत होता आणि त्यांच्या रिपेअर्स आणि रिहॅबिलिटेशनची कामं आम्ही करत होतो. तर तेव्हा असं आढळलं की बऱ्याचशा सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये अशा अनयूज सायकल पडलेल्या असायच्या. म्हणजे त्याची क्वांटिटी जर बघितली 20-20, 25-25 मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये 50-50 सायकल पडलेल्या असायच्या. ती मुलं सायकल घ्यायची, 1-2 वर्ष वापरायची आणि अशीच पडून राहायची. त्याची परिस्थिती अशी वाईट झालेली असायची की एक वेळ यायची की सोसायटीला कोणातरी भंगारवाल्याला बोलवून त्या सगळ्या सायकल अक्षरशः कवडी मुलाच्या किमतीमध्ये द्यायला लागायचं. तर असाच विचार करता करता असं आढळलं की बऱ्याचशा रुरल प्लेसमध्ये जी मुलं शाळेमध्ये 2-2, 4-4 किलोमीटर चालत जातात, काही मुलांना तर एवढं किलोमीटर चालायचं असतं म्हणून पालक मुलांना शाळेत सुद्धा पाठवत नाही. तर यांच्यासाठी काही करता येईल का, या संकल्पनेतनं प्रवासची ॲक्च्युली निर्मिती झाली. तर प्रवास या शब्दाचा अर्थच असा आहे की चालत केलेलाही प्रवास होतो आणि सायकलने केलेलाही प्रवास होतो. परंतु जर आपला प्रयास जर चांगला असेल तर ह्या मुलांचा प्रवास चांगला होऊ शकेल. त्या संकल्पनेतनं आम्ही काय केलं की ह्या जुन्या सायकल आम्ही सोसायटीच्या लोकांना जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून त्या डोनेशनच्या स्वरूपामध्ये आम्ही घेतल्या. त्या सायकल आम्ही व्यवस्थित रिपेअर केल्या, त्यातले काही पार्ट्स गेले होते, ते पार्ट्स आम्ही नवीन टाकले आणि ते आम्ही चालण्याच्या कंडिशनमध्ये योग्य प्रकारे त्यांचं रिऑइलिंग आणि सगळं करून चांगल्या पद्धतीने बनवल्या. आणि नंतर मग काही गावांमध्ये त्यांची गरज आहे का तो एक सर्वे केला. आम्ही वाडाला फिरलो, शहापूर, कर्जत, बऱ्याचशा ठिकाणी आम्ही फिरलो ज्या ठिकाणी मुलांना शाळेसाठी 3-3, 4-4 किलोमीटर जायला लागतं. अशी आम्ही 5-6 गावं आयडेंटिफाय केली आणि त्या ठिकाणी मग तिकडच्या सरपंचांना भेटून की कोणाला खरंच गरज आहे, कोणाची फिनान्शियल कंडिशन एकदम वीक आहे की ते सायकली घेऊ शकत नाही, अशा लोकांना आयडेंटिफाय करून सरपंचांना सांगून त्यांच्याकडनं लिस्ट काढून घेतली आणि त्या सायकल रिपेअर करून आम्ही त्यांना त्या गावातल्या मुलांना त्या डोनेट केल्या. या सायकल आम्ही जेव्हा मुलांना डोनेट केल्या तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगितलं की ह्या सायकल आम्ही तुम्हाला परमनंट देत नाही आहोत. तुमचं जेव्हा 10वीपर्यंत शिक्षण होईल आणि ह्या सायकल तुम्ही नंतर यूज करणार नाहीत त्यावेळी तुम्ही आम्हाला फोन करा. आम्ही प्रत्येक सायकलला ट्रॅकिंग सिस्टीम ठेवली आहे, त्यांना प्रत्येकाला नंबर दिले आहेत, रजिस्ट्रेशन नंबर. ज्या मुलांना त्या सायकलचा उपयोग नसणार ते आम्हाला फोन करून परत बोलवतात. आम्ही त्या सायकल परत रिपेअर करून दुसऱ्या मुलांना देतो जेणेकरून मॅक्झिमम त्या सायकलचा उपयोग व्हावा. नाहीतर असं होतं की त्या मुलांना दिले, त्यांचा वापर झाला तर तिथे ते पडून राहील. मेन उद्देश असा आहे की ज्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे त्या गोष्टीचा उपयोग करण्यासाठीच आपण हा प्रयास कर म्हटलं तर चालू केलेला आहे. तर हे जेव्हा आम्ही असे बरेचसे 4-5 उपक्रम चालू केलेत, हे आमच्या प्रवास या NGOमध्ये जवळपास आमचे 50 ते 55 मेंबर्स आमचे आहेत. सगळे यंग, एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह मेंबर आहेत. सगळ्यांची वेवलेंथ एकच आहे की या जुन्या सायकल ज्या अशाच पडून कवडी मुलाच्या किमतीमध्ये जातात त्यांना प्रॉपरली रिपेअर करून आपण ज्या मुलांना त्याची खरंच गरज आहे त्या मुलांपर्यंत आपण पोचवाव्यात. तर यासाठी आम्ही बरेचसे सेमिनार करतो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन लोकांना अवेअरनेसचे प्रोग्राम करतो, सोसायटीमध्ये अवेअरनेसचे प्रोग्राम करतो. तर आज मी तुम्हाला सुद्धा एक अपील करतोय की तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये अशा ज्या सायकल्स आहेत की जी मुलं वापरत नाही आहेत, मोठ्या इयत्तेमध्ये गेल्यामुळे किंवा सायकल लहान झाल्यामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे ज्या सायकल पडून राहिलेल्या असतील तर तुम्ही आम्हाला अवश्य कळवा. आमची वेबसाईटसुद्धा आहे, www.pravas.org म्हणून वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. आमचे कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही तिथे दिलेले आहेत. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये सायकल तुमच्या प्रिमायसेसमधून आम्ही पिक करू आणि त्याला प्रॉपर रिपेअर करून ती ज्यांना खरंच त्याची गरज आहे तिथपर्यंत पोचू. तर आम्ही हे गेले 5 ते 6 वर्षापासून हा उपक्रम घेतलेला आहे. ही सगळी यंग मंडळी आहेत याच्यामध्ये काम करण्यासाठी. तुम्हाला सुद्धा जर ही कल्पना आवडली असेल आणि तुम्हाला सुद्धा ह्या सोशल कॉजमध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल, तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट याच्यामध्ये होऊ शकता. तर अशा याने आपण ह्या समाजाला सुद्धा एक आपण देणं लागतो, या माध्यमातून ही कल्पना आलेली आहे. तर तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही अवश्य या आमच्याकडे, आमच्याही या उपक्रमामध्ये जॉईन व्हा. धन्यवाद.
I was built to be the best, number one and nothing less. Lead me to my destiny. I have waited patiently. I have vision, though I believe. I know I can count on me. So stand up for the champions, for the champions. Stand up, stand up, stand up for the champions, for the champions. Stand up for the champions, for the champions. Stand up, stand up, stand up for the champions, for the champions. Stand up. Here we go, it's getting close. Now it's just who wants it most. It's just life, that's how it is. 'Cause we have our strengths and weaknesses. Oh, I have vision, oh, can't you see? I'm on the move, make way.